हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि मी तेजस प्रभू स्वागत करतो तुमचं भ्रमंती विथ तेजस या यूट्यूब चॅनलवरती. हे यूट्यूब चॅनल आपण जस्ट स्टार्ट केलं आहे. ही आपल्या चॅनलवरची पहिलीच व्हिडिओ असणार आहे. मी चाललो आहे मुंबईवरून कोकणात माझ्या गावी, आणि हा फर्स्ट सोलो राईड. ॲक्च्युली फर्स्ट सोलो राईड नाही आहे, सोलो राईड मी याआधी खूप केले आहेत, बट ही फर्स्ट अशी सोलो राईड आहे जी डॉक्युमेंट होते किंवा जिचा व्हिडिओ बनतो आहे किंवा व्लॉग बनतो आहे असं म्हणू शकतो आपण. प्लस तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काय अपेक्षित आहे किंवा काय बघायला भेटणार आहे ते मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगतो, म्हणजे ऑडियन्सला पण बरं पडेल की रेलिव्हेंट व्हिडिओज बघायला भेटतील. सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मुंबई गोवा आपला जो हायवे आहे त्याचे अपडेट्स भेटतील की मुंबई गोवाची सध्याची परिस्थिती काय आहे. कारण की आता आपण बघू शकता गणेशोत्सव जवळ आला आहे खूप. मुंबईवरून बरेचसे कोकणवासी आता गावी जाणार. सो त्या लोकांसाठी ही खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल. प्लस आपण कोकणात गेल्यावरती, माझ्या गावी गेल्यावरती बरेचसे टुरिस्ट स्पॉट्स आहेत ते पण आपण कवर करू. जसे की नापणे धबधबा झाला, तिकडे आता नवीन ग्लास ब्रिज बांधला आहे वैभववाडीला. प्लस एक ॲक्वेरियम आहे, KSR असं काहीतरी नाव आहे त्याचं, एक्झॅक्ट मला माहीत नाही, मी सांगेन तुम्हाला नंतर. परत विजयदुर्गला जाऊन मी अपडेट्स पण घेणार आहे की विजयदुर्गला बोलतात की जेट्टी जी आहे, जी M2M रोरो फेरी होणार आहे स्टार्ट फ्रॉम मुंबई भाऊचा धक्का टू विजयदुर्ग. सो त्या गोष्टीमुळे विजयदुर्गला जेट्टीचं काम खूप युद्ध पातळीवरती चालू आहे असं मला कळालं आहे. तर मी तिकडे जाईन, इन पर्सन जाईन, आणि मी तुम्हाला त्याचे अपडेट्स देईन की नक्की काय स्थिती आहे, ग्राउंड लेवल रिपोर्ट काय आहे तो मी तुम्हाला देईन. प्लस मी मुंबई गोवाचे जे अपडेट्स तुम्हाला बोललो ते मी 3 पार्ट्समध्ये अपलोड करणार आहे. पार्ट 1 असणार फ्रॉम मुंबई टू रायगड, पार्ट 2 असणार फ्रॉम रायगड टू रत्नागिरी, आणि पार्ट 3 असणार फ्रॉम रत्नागिरी टू सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमधले तर मोस्टली रस्ते सगळे चांगले झालेत बऱ्याच आधी, थँक्स टू नितेश राणे सर आणि निलेश राणे सर आणि आपले नारायण राणे सर. सो ते रस्ते तर बऱ्यापैकी खूप आधीच डेव्हलप झालेले. आता ह्या 2 मेन मोस्टली संगमेश्वर जो पट्टा आहे तिकडे खराब रस्ते आहेत, तर ते आपण कवर करू. मी तुम्हाला अपडेट्स देईन. आणि ह्या चॅनलवरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे, सो जरा सपोर्ट करा चॅनलला. नवीनच चॅनल आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला ह्या चॅनलवरती अपडेट्स कंटिन्युअस भेटत जातील. अपडेट्समध्ये तुम्हाला, आणि नुसते आपले बाईक राईड्स नसणार आहेत, बाईक राईडसोबतच आपल्याला फूड एक्सप्लोरेशन किंवा फूड ब्लॉग्स बोलू शकतो आपण, ते बघायला भेटेल. आणि अजून पण नवीन नवीन गोष्टी ज्या आपण एक्सप्लोर करू ते तुम्हालाही माझ्यासोबत एक्सप्लोर करायला भेटतील. सो चला आता आपण निघूया. बरंच लेट झालं आहे, 10 वाजून गेलेत. मी 6 वाजता निघणार होतो, पण ॲज युजल थोडा लेट झालो आहे मी, थोडा जास्तच. मग आता मी इथून निघतो, जर्नी स्टार्ट करूया आणि तुम्हाला बाईकवर भेटतो. सो बाय, लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. राईडची सुरुवात, जसं मी तुम्हाला बोललो मगाशी व्हिडिओच्या स्टार्टला, इंट्रोडक्शनमध्ये, की मी तुम्हाला मुंबई गोवाचे अपडेट्स देत जाईन. सो त्याप्रमाणेच आता जसं बोललोय तसं मुंबईवरून निघालोय, नवी मुंबईवरून निघालोय. टॉप बॉक्स प्रॉपरली सेट आहे, मागे हलत नाही बिलकुल, ऑल ओके. होप सो व्हॉइस रेकॉर्ड होत असेल एकदम क्लिअर. तर घोगरा आवाजाला मे बी सर्दीमुळे पण असू शकतं, आय डोंट नो. इट्स कोकण राईड डे 1 फ्रॉम मुंबई टू कोकण. पावसाची सुरुवात, पावसाची हजेरी. शूज भिजणार आहेत आपले कम्प्लीट, हे बघा शूज घातलेले, कारण की सेफ्टी वाईज घातलेले. बट आता काय, मी कंटिन्यू व्हिडिओ ऑन नाही ठेवणार आहे, मध्ये मध्ये ऑन करत जाईन. तुमचा पण टाइम व्हॅल्युएबल आहे. हा आपण जॉईन केला पाम बीच. नवी मुंबई वाल्यांसाठी मरीन ड्राईव्ह बोलू शकता. एक मिनिट, माईक चालू आहे का चेक करतो. यस, चालू आहे. पाऊस जोरदार आहे. टाइम झालाय 10:12. खूप जोरात पाऊस आला, खूप जोरात आला, सिरियसली. आहे बघा, पाऊस आला की मोठा प्रॉब्लेम हाच होतो की एव्हरेज स्पीड आपला कमी होतो. समजा मी आता 70-80 ला चालवत असतो, ते मी 60 ला आहे.
गाडी बोबल बघा कशी मारत्या. एक्सपल्सचा नाही असं ऍक्च्युली माहित नाही मला सगळ्या गाड्यांमध्ये आहे का. हे बघा बोबल बघितला त्यात बोबल, कारण की मागे मी टॉप बॉक्स लावला आणि त्यात सामान आहे परत. हे बघा लेफ्टला आहे ज्वेल्स ऑफ नवी मुंबई. थांबा पुढे थोडे गेलो की लेक दिसेल आपल्याला. काकांनी धप्पाच दिला मला. ज्युपिटर. हे बघा लेक, ब्युटिफुल ब्युटिफुल. वॉटर व्ह्यू. आपण ना थोडस लेफ्टला जाऊ, लोक आपल्याला ओव्हरटेक करत बसलेत लेफ्ट. हे बघा कॅमेरात दिसतंय का माहित नाही, आता लेन्स वरती पाणी जमलं असेल, पाऊस जोरात आहे, तरी मी क्लीन करायचा प्रयत्न करतो. पूर्ण मस्त. नवी मुंबई नेरूळ मध्ये जे पण राहत असतील त्यांना माहिती आहे, त्यांच्यासाठी हे वॉकिंग पाथ. लोक जॉगिंग, वॉकिंग, रनिंग, सायकलिंग साठी, एक्सरसाइज साठी, सगळ्यासाठी येतात. सॅटर्डे संडे तर इथे तिथे मध्ये एक डायमंड आहे, इथे पूर्ण काय बोलतात त्याला, टॉप बॉक्स दिसतोय का मागच्याच्यात, हा पूर्ण बोलतात ना असे ऍक्टिव्हिटीज वगैरे कंडक्ट केले जातात. तर ठीक आहे चला, मी आता इथून तर इथे काय असं अपडेट्स नाही आहेत, मी तुम्हाला जे आहे ते पुढे देतो. सगळ्यांनाच माहिती असेल नवी मुंबई महानगरपालिकेची म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे. लेफ्ट साईडला ही बघा, इथे 31ला 15 ऑगस्टला लोक जमतात. इव्हेंट्स असं नाही होत, बट लोक जमतात. NMMC पण सेलिब्रेट करते त्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे. जसं डोंबिवलीला फडके रोड आहे, काइंड ऑफ वाईब्स येतात इथे पण. हा एक सिग्नल खूप मोठा आहे. आता आपण इथून राईट मारणार आहे, कारण आपल्याला पळसपे वरून जायचं आहे. आपण नॉर्मल रोडनी नाही जाणार आहे. नॉर्मल इन द सेन्स जो पनवेल करत जातो ना, नॉर्मल रोड कळंबोली पनवेल असं करत जातो, तिथून नाही जाते आपण तिथून उलव्यावरून पुढे जाऊन लेफ्ट मारायचा. स्ट्रेट जो रोड जाणार तिथून पळसपेला निघणार. 15 मिनिटात पळसपे. आणि मग पळसपेला उतरलो की आपण तिथून मुंबई गोवा. लेन्स सारखी क्लीन करत राहावी लागेल, कारण कारण की पाऊस थोडा थोडा पडतोय. इथे इथे थोडा कमी झालाय. हा उलव्यावाला रोड आहे. जे उलव्याला राहतात त्यांना माहिती आहे. इथून ऍक्च्युली अजून एक रोड आहे जो एअरपोर्टला जातो. एअरपोर्टला पॅरलल जातो. आणि आपल्याला म्हणजे ज्यांना पनवेलला जायचं आहे, कोणाकोणाला तो रोड माहिती आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगा. पटकन लक्षात येत नाही तो रोड. एकदम एअरपोर्टला लागूनच, म्हणजे बोलतो ना एअरपोर्टच्या वॉलला चिटकून तो रोड आहे. हायवे सारखा आहे. मी दाखवता आलं तर दाखवतो, म्हणजे आय मीन जर कॅमेरात दिसलं तर बेटर आहे, पण बघू. लांब आहे कारण थोडा, इथून दिसणार नाही कॅमेरामध्ये. अब इथून रोड आहे, रेती बंदर बघायचा, इथून लेफ्ट खाली जायचा आणि तिथून लेफ्ट मारायचा. दिसतोय NMI. आणि हा बघा तो रोड, बोललो ना हायवे सारखा आहे बघा. प्रॉपर इथून पॅरलली जातो याला आणि पनवेलला निघतो. ज्यांना ज्यांना हा रोड माहिती होता त्यांनी कमेंट करा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि सांगा की हा रोड कधीपासून चालू आहे किंवा कधीपासून आहे. कारण की मला तर आत्ता कळाला हा रोड, पण असं म्हणतात आधीपासूनच होता. प्लस NMI दाखवलं तुम्हाला, दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट पण बोलतात. हा बघा हा रोड आहे. इथून खालून गेला तर चिरनेर, उरण, जैनपेटी. आणि आता इथून आपण लेफ्ट मारला की पळसपे फाटा येईल. तिथून आपण मुंबई गोवा हायवे जॉईन करू. सो बाकीचे अपडेट्स तर मी पुढे देतो. हा वाला रोड तर ऑलवेज मेंटेन्डच असतो. JNPT रोड आहे, पळसपे ते JNPT. लेफ्टला इथून गेला तर मुंबई पनवेल दाखवतोय, कारण की इथून लेफ्ट मारला तर कळंबोलीला जायला तुम्हाला भेटेल. हे बघा मस्त डोंगर ग्रीन झालेत, सही झालंय. मी ग्लव्स नाही घेतले कारण ग्लव्स भिजतात आणि मग दिवसभर भिजलेले ग्लव्स असतील ना हातात
तर खूप हात एकदम काय बोलतात त्याला, जसं आपण सर्फच्या पाण्यात हात ठेवले की कसे होतात तसं होतं आणि स्किन निघते. म्हणून रेनी सीझन मध्ये मी अवॉइड करतो. इथे एवढं ट्रॅफिक काय माहित नाही बघा. अलिबाग पनवेल गोवा लेफ्ट, पुणे स्ट्रेट. शूज भिजलेत ना आपले, ते खूप पाणी पाणी आत झालंय. रस्त्याचं काम चालू आहे. घ्या, इथूनच सुरुवात आहे. पण हा मुंबई गोवा मध्ये येणार नाही पार्ट, म्हणून मी हा कन्सिडर नाही करत आहे. ये बॉय, खड्डे रस्त्यात, रस्त्यात खड्डे, खड्ड्यात रस्ते. काका लेफ्ट लेफ्टला काय येत आहे, जावं ना तिकडे. ऍटलिस्ट मी तरी गेलो असतो पटापट. हा ओके, इथे कॉन्क्रिटीकरण चाललं आहे. पीक्यूसी लेन बनवतात, पीक्यूसी लेन. पण हे जे खालती रेड म्हणजे चिखल झालाय ना, गाडी डेंजरवाली स्पीड होते ह्याच्यात. ट्रॅक्शन कंट्रोल असू दे का काय असू दे, काही काम करत नाही याच्यामध्ये. ठीक आहे, तरी आपली गाडी कॅपेबल आहे बऱ्याच गोष्टींची. माझी गाडी आहे एक्सपल्स रॅली प्रो, किंवा एक्सपल्सची रॅली एडिशन पण बोलायची आधी, आता रॅली प्रो बोलतात. ती गाडी आहे माझी. हा रोड आता आपला रस्त्यावरून आपल्याला घेऊन जाईल मुंबई गोवा हायवे, आणि तिकडून आपले मुंबई गोवा हायवेचे अपडेट स्टार्ट होणार आहेत. जिकडे खड्डे दिसतील तिकडे मी गाडी स्लो करणार, तुम्हाला दाखवणार किती. जर तुम्हाला हवंय की किती किलोमीटरचे रस्ते किंवा किती मीटरचे रोड खराब आहेत, तर आपण इकडे कॅल्क्युलेट करून पण मी तुम्हाला सांगेन. हा, आता जर कोण परस्परवरून येत असेल तर लक्षात घ्या की हा जो पॅच होता आता मागाशी मी बोललो तो खराब आहे, त्याचं काम चालू आहे. पण पुढे रोड चांगले आहेत, बघू शकता. रोड चांगले म्हणताच रोड खराब झाले. किती मोठी टाउनशिप आहे बघा, राईट साईडला दिसते. इवन लेफ्टला पण तसंच आहे. हा एरिया पुढे जाऊन खूप डेव्हलप होणार आहे. आरटीओ वाले काका आहेत तिथे उभे. हे बघा, साई वर्ल्ड सिटी पॅराडाइज ग्रुप, खूप मोठा प्रोजेक्ट आहे. आता हा एक सीन आहे इथे, ती तुम्हाला जर मुंबई गोवाला जॉईन करायचं आहे तर तुम्ही इथून राईट नाही घेऊ शकत. आता हा कुठे युटर्न मारतोय हा, ते बघा. तुम्हाला पुढून जाऊन पूर्ण युटर्न मारून तिकडे जावं लागणार. लागतोय वॉटर वेडिंग झालं. पुढे जायचं टुवर्ड्स पुण्याच्या डायरेक्शनला. तो ब्रिज आपण direct वरती दिसतंय. तिथून डायरेक्ट पुण्याला जाईल. पुणे ओल्ड पुणे हायवे येतोय. मुंबई पुणे ओल्ड मुंबई हायवे जाणार होतो. त्याच्या खाली येऊन युटर्न मारून मग पुढे जाऊन लेफ्ट मारायचा. मग आपण बसला जाणार. रस्ता इथे खराब आहे. मेन जिथे पळसपे फाटायला आहे ते खड्डे आहेत. टेक अ नोट ऑफ दिस थिंग व्ह्यूअर्स. प्रेक्षक हो, ह्याची दखल घ्या. आता इथून आपण कामं तर चालू आहेत, पण काय माहिती काय करतात ते. रस्ते परत खराब होतात बघा. लेफ्ट गोवा मुंबई JNPT स्ट्रेट, राईटला पनवेल. आता आपण इथून लेफ्ट मारू. तर तुम्हाला दाखवतो आपण कुठून आलो आणि काय एवढं फिरावं लागलंय. गरज नाही ऍक्च्युली, यांनी काहीतरी उपाय केला पाहिजे. एवढं फिरून आणतात ट्रॅफिक. हा बघा, हा लेफ्ट मारला की मुंबई गोवा स्टार्ट.
त्यात हे असे रॉंग वेने येतात लोक. तो बघा तिथून आलेलो, इथेच जायचं होतं पण पुढे पूर्ण पुढे फिरून यावं लागलं. हा झाला मुंबई गोवा हायवे स्टार्ट.